विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण 3 फेज इंडक्शन मोटार थर्ड इयर डिप्लोमा इलेक्ट्रिकल थर्ड इयर डिप्लोमाचा AC मशीन जो सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये आपण 3 फेज इंडक्शन मोटर हा टॉपिक डिस्कस करतोय. ओके, तर या 3 फेज इंडक्शन मोटर या टॉपिकमध्ये आपण एकदम स्टार्टिंगपासून सुरुवात करूया. एक्झॅक्ट नेमकं 3 फेज इंडक्शन मोटर म्हणजे नेमकं काय होतं हे पॉईंट टू पॉईंट आपण स्टार्टिंगपासून बघूया. ओके, त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिकल मशीन्सबद्दल आपल्याला थोडं ओव्हरव्ह्यू माहीत पाहिजे, जेणेकरून तुम्हाला इलेक्ट्रिकल मशीन समजायला इझी जाईल. बरोबर आहे. तर बघा, त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट कळेल की इलेक्ट्रिकल मशीन जे आहेत मी क्लासिफाय कोणकोणत्या टाईप्समध्ये केले आहेत. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इलेक्ट्रिकल मशीन जे असेल त्याच्या सगळ्यात बेसिक 2 टाईप्स आहेत. बरोबर आहे. कुठल्या कुठल्या असेल? AC मशीन आणि दुसरं कोणतं म्हणून आपण DC मशीन. बरोबर आहे. हां, त्याच्या अगोदर जर तुम्ही विचार केला ना तर ही AC मशीन इलेक्ट्रिकल मशीन जे असेल ते मेन आणखी 2 कॅटेगराईज पडतात. कोणकोणते मेन कॅटेगराईज आहेत? एकाला म्हणू शकतो तुम्ही स्टॅटिक मशीन आहे ना, आणि दुसरा कोणता असेल रे? डायनॅमिक मशीन. क्लिअर आहे. स्टॅटिक आणि डायनॅमिक. क्लिअर आहे. आता स्टॅटिक आणि डायनॅमिक म्हणजे काय होतं की डायनॅमिक मशीन म्हणजे ज्याच्यामध्ये काही ना काही मुवमेंट होईल. बरोबर आहे ना. आणि स्टॅटिक मशीन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट किंवा हालचाल होणार नाही. क्लिअर आहे. हां, हे क्लासिफिकेशन आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. पाठीमागची व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता हे AC मशीन आणि DC मशीन जे असेल तर त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आपल्याला डिस्कस करायचा आहे, बघा त्याच्यामध्ये AC मशीन जे असेल त्या AC मशीनचे सुद्धा 2 टाईप्स आहेत. एक असेल सिंक्रोनस मशीन आणि दुसरं कोणतं असेल? असिंक्रोनस मशीन. आणि DC जो असेल जो की आपण 4थ्या सेमिस्टरला ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, तो DC मशीन कुठल्या आहे रे? DC जनरेटर आणि दुसरा कोणता आपण DC मोटर. लक्षात आलं. आता DC जनरेटर म्हणजेच काय की जनरेटर किंवा मोटर हे कधी म्हणतो आपण, त्याचं कन्वर्जन कसं करतो आपण? बघा, जनरेटर म्हणजे काय होतं? मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल कन्वर्जन. लक्षात आलं. जनरेटर म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये तयार करतो आहे ना. आणि DC मोटर म्हणजे काय होतं? याच्या वाईस वर्सा, इलेक्ट्रिकल टू काय म्हणू शकतो आपण? मेकॅनिकल. बरोबर आहे. हां, बघा, तर याच्यानंतर AC मशीनमध्ये जे आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज कॉल्ड ॲज सिंक्रोनस मशीन अँड असिंक्रोनस मशीन. आता सिंक्रोनस म्हणजे काय, असिंक्रोनस म्हणजे काय, हे सगळं आपण बारकाईने चर्चा करूया. ओके, तर सिंक्रोनसमध्ये सुद्धा आणखी 2 टाईप्स पडतात. एक सिंक्रोनस जनरेटर असेल आणि दुसरा सिंक्रोनस काय असेल रे? मोटर असेल. बरोबर आहे. आता सिंक्रोनस जनरेटर जो शब्द तुम्ही आता बघितला त्या सिंक्रोनस जनरेटरलाच आपण दुसरा शब्द म्हणत असतो अल्टरनेटर. काय म्हणतो आपण त्याला? अल्टरनेटर. हा अल्टरनेटर शब्द तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल. बरोबर आहे. अल्टरनेटर जो असेल इट इज नथिंग बट सिंक्रोनस जनरेटर. बरोबर आहे. आणि समोर जर आपण असिंक्रोनस मशीन बघितलं, काय म्हणतो मी? असिंक्रोनस आणि सिंक्रोनस या शब्दाकडे थोडं लक्ष द्या. असिंक्रोनस मशीन जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कुठली रे? इंडक्शन मोटर. कुठली ती? इंडक्शन मोटर. आणि इंडक्शन मोटरमध्ये जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात पहिली असेल सिंगल फेज आणि दुसरी कोणती असते? 3 फेज. क्लिअर आहे. तर यामधील जी 3 फेज इंडक्शन मोटर जे असेल तर ती आज आपल्याला डिस्कस करायची आहे. ओके, बघा, तर 3 फेज इंडक्शन मोटर जे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय डिस्कस करायचं मी तुम्हाला थोडं ओव्हरव्ह्यू सांगतोय. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला त्या मोटरचं इंट्रोडक्शन बघावं लागेल. त्याच्यानंतर त्या मोटरमध्ये कोणकोणते पार्ट्स असतील किंवा कंपोनंट असतील आपण तेही बघूया. आणि महत्त्वाचं म्हणजे ती मोटर कशी डिझाईन केली दॅट इज कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्शन ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जर तुम्ही बघितला तिथे दिसेल तुम्हाला बघा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड दॅट इज कॉल्ड ॲज RMF. ओके, आता RMF म्हणजे नेमकं काय होतं याच्याबद्दल तुम्ही थोडी DC मशीनमध्ये थोडंफार तरी माहीत असेल. बरोबर आहे. आता आपण त्याला एकदम डिटेलमध्ये शिकूया. बघा, RMF म्हणजे नेमकं काय होतं? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड हा कसा डिझाईन होतो किंवा कसा तयार होतो हे आपण चर्चा करू. ओके, त्याच्यानंतर ती मोटर जी असेल ती कुठल्या वर्किंग प्रिन्सिपलवर चालते किंवा त्याचा वर्किंग प्रिन्सिपल काय असेल आपल्याला हेही बघायचं आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट की ही जी 3 फेज इंडक्शन मोटर मी बघणार आहे त्याच्या ॲप्लिकेशन्स काय काय असतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज काय काय असतील आपले सगळे ओव्हरव्ह्यू पॉईंट आपल्याला बघायचे आहेत. लक्षात आलं. ओके, तर बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट तुम्ही बघितला तर काय होता? इंट्रोडक्शन ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. बरोबर आहे. म्हणजे काय, सरळ आपल्याला 3 फेज इंडक्शन मोटर जे असेल त्याचं काय बघायचं आहे? इंट्रोडक्शन बघायचं आहे. आता इंट्रोडक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रिकल मशीन्स आहे ना, इलेक्ट्रिकल मशीन्सबद्दल आपण आता जस्ट डिस्कस केलं. बघा, त्याच्यामध्ये कोणती आपण चॉईस केली? 3 फेज इंडक्शन मोटर. बरोबर आहे. आता ही जी 3 फेज इंडक्शन मोटर जे असेल याचं नेमका मिनिंग काय होतो आहे ना, याचा मिनिंग काय होतो? तर तुम्ही जर स्टार्टिंगला जर बघितलं इनिशियल जर तुम्ही सुरुवातीचं सेंटेन्स जर बघितलं त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. बघा, आपण काय म्हणू शकतो? बघा, हां, मी म्हणू शकतो की इलेक्ट्रिकल मशीन्स आर
इलेक्ट्रोमेकॅनिकल, बरोबर. हा शब्द बघा, इलेक्ट्रोमेकॅनिकल म्हणजे जर तुम्ही याला ब्रेक केलं असं, इलेक्ट्रो प्लस तुम्ही काय म्हणू शकता रे, मेकॅनिकल, इलेक्ट्रो प्लस मेकॅनिकल, इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन डिव्हाइस. म्हणजे सरळ सरळ काय म्हणू शकतो मी, बघा लक्ष द्या, इलेक्ट्रोमेकॅनिकल म्हणजे इलेक्ट्रिकल मशीन जे असेल त्याच्यामध्ये दोन एनर्जी आपल्याला मिळतात, एक म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी, दुसरी म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे सरळ सरळ त्याच्यामध्ये काय, मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकलही करू शकता, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल सुद्धा तुम्ही करू शकता. आता त्याच्यामध्ये ज्या ज्या मोटर असतील, बरोबर, त्या मोटरचं काम काय असतं, मग इलेक्ट्रिकल एनर्जी जे असेल त्याच्यामध्ये त्याचं कशामध्ये कन्वर्जन करायचं रे, मेकॅनिकलमध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकल मोटर, बरोबर आहे. कशामध्ये करतो आपण, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल. आणि नंतर जर तुम्ही जनरेटर म्हटलं की जिथं आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, दॅट इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल टू, याच्या व्हाईस वर्सा, म्हणजे काय करावं लागेल मला, मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल, बरोबर आहे, मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल. कळालं. हां, आणखी त्याच्यात काही महत्त्वाचे मुद्दे असतील बघा. आपण जी 3 फेज इंडक्शन मोटर जी आता चॉईस केली त्याला काय म्हणू शकता तुम्ही, ॲन इंडक्शन मोटर वर्क्स ऑन ट्रान्सफॉर्मिंग ॲक्शन. आता तुम्ही ट्रान्सफॉर्मिंग ॲक्शन म्हटल्यावर तुम्हाला सांगायची गरज पडायला नको आहे. तुम्ही ऑलरेडी 3 फेज इंडक्शन मोटर जे असेल ते शिकण्याच्या अगोदर 4th सेमिस्टरला तुम्हाला DC मशीन नावाचा सब्जेक्ट होता बघा. कुठला सब्जेक्ट होता, DC मशीन, ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मर हा टॉपिक डिस्कस केलेला आहे. कोणता टॉपिक डिस्कस केला, ट्रान्सफॉर्मर. तर या ट्रान्सफॉर्मर जो असेल त्याच्यामध्ये सेम लाईक दॅट 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये सिमिलॅरिटीज ज्या आहेत त्यानुसार त्यांनी सांगितलं की इंडक्शन मोटर वर्क्स ऑन ट्रान्सफॉर्मिंग ॲक्शन. काय म्हणतो आपण त्याला, ट्रान्सफॉर्मिंग ॲक्शन. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही असं म्हणू शकता की 3 फेज इंडक्शन मोटर जे असेल तो रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर सुद्धा त्याला तुम्ही म्हणू शकता. काय म्हणू शकता रे, रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये काही ना काही काय असेल, सिमिलॅरिटी असेल. आता ते आपण हळूहळू 1 बाय 1 डिस्कस करूया. क्लिअर आहे. त्याच्यानंतर जसं तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघितला, ट्रान्सफॉर्मरला एक प्रायमरी वाइंडिंग असते आणि एक सेकंडरी वाइंडिंग असते. म्हणजे प्रायमरी साईड आणि दुसरी कोणती असते, सेकंडरी साईड. मी आत्ताच तुम्हाला बोललो की त्याच्यामध्ये काही ना काही सिमिलॅरिटी आहे. म्हणजे नेमकं काय म्हणता की जे प्रायमरी असेल त्यालाच आपण म्हणू शकतो की इंडक्शन मोटरमध्ये स्टेटर आहे, बरोबर आहे. जो ट्रान्सफॉर्मरचे तुम्ही प्रायमरी म्हटले तसंच तुम्ही इकडे काय म्हटलं रे, इंडक्शन मोटरमध्ये कोण येतं, स्टेटर. आणि जो तुम्ही रोटर म्हणता किंवा जो ट्रान्सफॉर्मरचा सेकंडरी असेल, बरोबर आहे, जो ट्रान्सफॉर्मरचा सेकंडरी असेल सेम लाईक दॅट तसं इकडे कोण असेल तर तुमचा इंडक्शन मोटरचा रोटर असेल. कळालं सगळ्यांना. ओके. हां, बघा त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचा पॉईंट आहे, इथं मी तुम्हाला एक शब्द लिहून दिला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज असिंक्रोनस मोटर. काय म्हणतो आपण त्याला, असिंक्रोनस मोटर. असिंक्रोनस मोटर, असिंक्रोनस म्हणजे नेमकं काय, आता हे आपल्याला एकदम व्यवस्थित बघायचं आहे, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये बघा, जर तुम्ही जनरली जर बघितलं ना तर 3 फेज इंडक्शन मोटर जे असेल ते 80 to 90% जे असेल इंडस्ट्री वगैरे जे असेल ते मॅक्झिमम ठिकाणी ही 3 फेज इंडक्शन किंवा सिंगल फेज किंवा 3 फेज, इंडायरेक्टली सरळ सांगू शकता तुम्ही, इंडक्शन मोटर वापरले जाते मॅक्झिमम ठिकाणी. मग ती मॅक्झिमम ठिकाणी वापरली जाते का, की त्याचे काही ना काही ॲडव्हान्टेज असतील, ते आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. क्लिअर आहे. हां, त्याच्यानंतर तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितलं, तुम्ही आता एक तुम्ही शब्द वापरला असिंक्रोनस. काय शब्द वापरला रे, असिंक्रोनस. मग त्या असिंक्रोनस शब्दाचा अर्थ नेमकं काय होतो आपल्याला ते बघायचं. क्लिअर आहे. हा असिंक्रोनस शब्द मी इथं का वापरला, की बाबा 3 फेज इंडक्शन मोटर जे असेल त्याला मी असिंक्रोनसच का म्हटलो. लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे, की मी ही जी मोटर असेल त्याला मी असिंक्रोनस हा शब्द का वापरला, बरोबर आहे ना. आता लक्ष द्या, असिंक्रोनस म्हणजे नेमकं काय होतं. आता मी तुम्हाला जस्ट आत्ताच एक RMF नावाची कन्सेप्ट सांगितली होती. काय सांगितली होती, RMF म्हणजे होतं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. काय म्हणतो आपण त्याला, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे ना. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, आता ह्याच्यासमोर मी तुम्हाला डायग्राम दिलं आहे, या डायग्राममध्ये तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील बघा. ही वरची जी ब्ल्यू कलरची डायग्राम असेल, बरोबर आहे. हां, ही कुठली डायग्राम आहे, ही असेल बघा, ही डायग्राम जी असेल वरची ब्ल्यू कलरची, ही डायग्राम आहे तुमची कोणती, 3 फेज इंडक्शन मोटर जी असेल ती ओपन केलेली आहे. लक्षात आलं. आता ते तुम्हाला 1 बाय 1 पार्ट्स डिटेलमध्ये सांगतो. जस्ट अशी कधी तुम्ही मोटर बघितलेली असेल आहे ना, आणि मी ही जी ओपन मोटर असेल त्याचा इंटरनल पार्ट हा बाहेर काढलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे बघा RY आणि ब्ल्यू, ओके. म्हणजे हा रेड कलरचा, येलो कलरचा आणि ब्ल्यू कलरचे हे 3 कंडक्टर किंवा 3 फेज दाखवले, आणि त्याच्या अक्रॉस या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड NS पोल हा रोटेट होताना दिसतोय. काय होताना दिसतोय, रोटेट होताना. त्यालाच म्हटलं आपण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. RMF जी असेल ती कशी जनरेट होती मी ही डिस्कस करणार आहेच, पण त्याच्या अगोदर ती कशी दिसते हे तुम्हाला मी इंटरनली किंवा गिफ इमेज थ्रू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. क्लिअर आहे. सेम लाईक तुम्ही खाली जर बघितलं तर ही एक रोटरची डायग्राम आहे. रोटरच्या अक्रॉस सुद्धा काय असेल तुमची अशी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड रोटेट होताना असेल. याला म्हणतो आपण RMF. काय म्हणतो आपण त्याला,
RMF ज्यावेळेस तुम्ही 3 फेज इंडक्शन मोटरला इनपुट सप्लाय देता त्यावेळेस तिथं काय तयार होतं तुमच्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. काय तयार होतं रे? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. चला तर ही कन्सेप्ट जी असेल आता आपल्याला ती समजून घ्यायची आहे. ती कशी तर बघा, जर मी ही RMF कन्सेप्ट मला समजून घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये सगळ्यात फर्स्ट विचारला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन असेल दॅट इज कॉल्ड ॲज तो क्वेश्चन बघा, वाय मी आताच तुम्हाला म्हटलं होतं वाय इंडक्शन मोटर आर रेफर ॲज अ सिंक्रोनस मोटर. बरोबर आहे ना? इंडक्शन मोटर जे असेल तर ती असिंक्रोनस म्हणून का रेफर केल्या जाते? लक्षात आलं? हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. बरोबर आहे की 3 फेज इंडक्शन मोटर जे असेल त्याला आपण नेहमी काय म्हणतो? असिंक्रोनस मोटर. मग मी याला असिंक्रोनस का म्हटलं तर त्यासाठी आपल्याला सिंक्रोनस शब्द शिकावा लागेल, त्यावेळेस तुम्हाला असिंक्रोनस कळेल. लक्षात आलं? बरोबर आहे. आता या क्वेश्चनच्या अगोदर मी तुम्हाला बघा, वाय इंडक्शन मोटर आर रेफर ॲज अ असिंक्रोनस मोटरच्या अगोदर मी तुम्हाला थोडं सिंक्रोनसबद्दल सांगतो काय असतं. बरोबर, मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो की सिंक्रोनस शब्द कसा तयार होतो. मी काय केलं होतं की जी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झाली होती आपण त्यालाच म्हटलं होतं RMF. काय म्हटलं होतं त्याला? RM आणि F. बरोबर आहे. आता हा जो RMF असेल त्याचा जो काही स्पीड असेल, ती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जी असेल त्याचा जो काही स्पीड असेल त्या स्पीडलाच आपण काय म्हणत असतो? सिंक्रोनस स्पीड. लक्ष द्या काय, जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं ना, जे आता तुम्ही इमॅजिनरी डायग्राम बघितली त्याला म्हटलं होतं आपण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे. ती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तिचे NS पोल होते ना, ते जे रोटेट होत होते तो जो स्पीड होता, ते रोटेट होण्याचा जो स्पीड होता किंवा ती जी मॅग्नेटिक फील्ड जी घुमत होती त्याचा जो स्पीड होता दॅट इज कॉल्ड एज त्याला आपण काय म्हणतो? सिंक्रोनस स्पीड. काय म्हणतो आपण त्याला? सिंक्रोनस स्पीड. लक्षात आलं? ओके. हा सगळ्यात महत्त्वाचा लक्षात ठेवा. सिंक्रोनस स्पीड खूप इम्पॉर्टंट आहे कारण बेसिक आहे तो. 3 फेज इंडक्शन मोटरचा बेसिक जर पार्ट बेसिक कन्सेप्ट जर कुठला असेल दॅट इज कॉल्ड ॲज सिंक्रोनस स्पीड. बरोबर आहे. मग सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय म्हटलं मी आता? स्पीड ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे जी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ज्या स्पीडने फिरत असेल त्यालाच काय म्हणतो आपण? सिंक्रोनस स्पीड. चला मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला आपण सिंक्रोनस स्पीड म्हणजे नेमकं काय याची डेफिनेशन एकदा बघून घेऊया. ओके, बघा, सिंक्रोनस स्पीड इज अ स्पीड ऑफ रोटेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ रोटरी मशीन्स अँड इट डिपेंड अपॉन अ फ्रिक्वेन्सी अँड नंबर ऑफ पोल. याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचा वर्ड आहे फ्रिक्वेन्सी आणि दुसरा कोणता आहे? नंबर ऑफ पोल्स. बरोबर, म्हणजे जे आपण स्टेटरला आणि रोटरला जे पोल बसवणार आहे त्या दोन गोष्टी इथे तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. बरोबर आहे. हे एकदम डिटेलमध्ये आपण वर्किंगपासून परत स्टार्ट करणार आहे. फक्त जस्ट तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू सांगतोय. बघा, आता हा सिंक्रोनस स्पीडला आपण NSने शो केलं. कशाने शो केलं? NS इज इक्वल टू काय इथं 120F/P. F म्हणजे काय मग? F म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी आणि P म्हणजे काय? नंबर ऑफ पोल. P म्हणजे काय? नंबर ऑफ पोल. आणि NS जो असेल तो आपण कशासाठी शो केला रे? सिंक्रोनस स्पीड. NS कायसाठी शो केला आपण? सिंक्रोनस स्पीड. लक्षात आलं? ओके. मग आता मला एक सिंक्रोनस स्पीड नावाची कन्सेप्ट कळाली. बरोबर, जे की इमॅजिनरी स्पीड असेल. जो कसा आहे? इमॅजिनरी स्पीड. कारण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशा आहे तुमच्या? इमॅजिनरी. आपल्या डोळ्यांनी दिसतात का रे? नाही. बरोबर आहे. मग त्याचा जो स्पीड आहे तो कसा आहे? सिंक्रोनस स्पीड. मग त्याला म्हटलं आपण इमॅजिनरी स्पीड. बरोबर आहे. मग तुम्हाला एक डोळ्याने दिसणारा जो सुद्धा स्पीड आहे तो कुठला स्पीड असेल रे? मग त्याला म्हणतो आपण मोटर जी तुमची ॲक्च्युअल फिरत असते ना. बरोबर आहे. ज्यावेळेस मोटर आपली ॲक्च्युअल फिरती त्या ॲक्च्युअल फिरण्याच्या स्पीडला तुम्ही डोळ्याने बघू शकता. बरोबर आहे. मग इथं 2 स्पीड झाले. लक्षात आलं? इथं 2 स्पीड झाली. 2 स्पीड कुठले लक्षात आलं का? बघा, मी काय म्हणलं, एक कुठला स्पीड आहे तुमचा? इमॅजिनरी स्पीड. एक कुठला स्पीड आहे? इमॅजिनरी. आणि दुसरा कोणता असेल? ॲक्च्युअल स्पीड. दुसरा कोणता असेल? ॲक्च्युअल. आता इमॅजिनरी स्पीड जो असेल मी त्यालाच आता बोललो दॅट इज कॉल्ड ॲज RMF. तुम्ही त्याला काय म्हणू शकता? RMF. ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जी असेल त्याचा फिरण्याचा जो स्पीड असेल त्याला म्हटलं आपण RMF. बरोबर आहे. पण ॲक्च्युअल स्पीड जो असेल ते ॲक्च्युअल स्पीड जो असेल तो असेल तुमचा रोटरचा स्पीड. तो कुठला असेल? रोटरचा स्पीड. आता या दोन गोष्टी लक्षात ठेवा. मग काय होतं? ही तुमची जी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असेल, ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जी असेल हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा जो स्पीड असेल त्या स्पीडपेक्षा डिफरंट स्पीड ॲक्च्युअल स्पीडचा रोटरचा स्पीड असेल. बरोबर आहे. म्हणजे RMFचा जो स्पीड असेल ना त्या RMFचा स्पीड आणि हा ॲक्च्युअल स्पीड इक्वल नाही आहे. इक्वल आहे का तो? नाही. इमॅजिनरी स्पीडलाच तुम्ही आता काय शब्द वापरला? सिंक्रोनस स्पीड. काय शब्द वापरला? सिंक्रोनस स्पीड. मग याचा अर्थ काय? माझी मोटरचा जो फिरण्याचा स्पीड आहे म्हणजे माझी मोटर जी ॲक्च्युअली फिरती ना ती नॉट इक्वल टू सिंक्रोनस असेल. म्हणून तर त्याला आपण काय म्हटलो? असिंक्रोनस मोटर. लक्षात आलं का? असिंक्रोनस कधी? याच्या अपोजिट असेल, सिंक्रोनसच्या अपोजिट. मग सिंक्रोनस स्पीड जो असेल त्याला सापडला आपण RMF. मग RMF सोबत फिरतोय का तो? नाही. मग RMF सोबत फिरत नाही याचा अर्थ ॲक्च्युअल स्पीड त्याचा RMF पेक्षा कसा असेल? डिफरंट असेल. म्हणून त्याला म्हटलं आपण असिंक्रोनस स्पीड. मग आता डिफरंट म्हणजे कसा रे? बघा, तर ते आपण त्या डेफिनेशनमध्ये आता जस्ट लगेच बघून घेऊ. बघा, डेफिनेशन काय सांगते माझी? अँड इंडक्शन मोटर्स आर रेफर टू असिंक्रोनस मोटर बिकॉज महत्त्वाचं लक्षात ठेवा,
कारण काय, रिझन काय, दे ऑपरेट ॲट स्पीड लेस दॅन देअर सिंक्रोनस स्पीड. मी तुम्हाला आताच म्हटलं होतं ना की दोघांचा स्पीड कसा असेल मग डिफरंट. म्हणजे जो मी सिंक्रोनस स्पीड बघितला, जो मी एन एस बघितला, ते एन एसपेक्षा तुमची जी 3 फेज इंडक्शन मोटरचा स्पीड असेल किंवा ॲक्च्युअल स्पीड असेल जे तुम्ही डोळ्यानं बघू शकता, तो याच्यापेक्षा कसा असेल रे मग लेस दॅन असेल. म्हणजे मला कळालं की सिंक्रोनस स्पीड जो असेल तो जास्त असेल आणि मोटरचा स्पीड तुमचा ॲक्च्युअल कसा असेल, कमी असेल. कसा असेल, कमी असेल. लक्षात आलं. आता तुम्हाला एक थोडंफार पिक्चर क्लिअर झालं असेल नेमकं हे ॲक्च्युअल स्पीड का असतं, सिंक्रोनस स्पीड का असतं, किंवा एक इमॅजिनरी स्पीड का असतो, किंवा RMF का असते. एक थोडं तरी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली असेल, बरोबर आहे. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ना, एक तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला थोडं एक याचं आणखी एक वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतो. मग सर वेगळ्या पद्धतीनं काय म्हणू शकता तुम्ही, मी एक तुम्हाला एक लव्ह स्टोरीच्या फॉर्ममध्ये सांगायचा प्रयत्न करतो. ओके, आता लव्ह स्टोरी कशी सर, आता ती बघा, तुम्ही जर इथं बघितलं जो तुम्हाला एक समोर एक डायग्राम दिसायला आहे, बरोबर आहे. आता या डायग्राममध्ये काय आहे, एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे, बरोबर आहे. आता ह्या दोघांची मी एक लव्ह स्टोरी बनवून तुम्हाला सांगतो की नेमकी 3 फेज इंडक्शन मोटर कशी डिझाईन केली आहे, म्हणजे तुम्हाला समजायला इझी जाईल. बघा, मी याच्यात काय केलं की हा जो मुलगा असेल मी त्याला नाव दिलं सपोज नारू. मी काय नाव दिलं त्याला सपोज नारू, आणि या मुलीनं नाव काय दिलं, सरू. लक्षात आलं. बघा तुम्ही खाली जर बघितलं तुम्हाला 2 नावं दिसतील. हा जो असेल नारू आणि हा जो असेल ही काय असेल तुमची सरू, बरोबर आहे. आता ही लव्ह स्टोरी कशी तयार झाली तर आपण तिला वन बाय वन एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा त्याच्यामध्ये सुरुवातीला जर तुम्ही बघितलं, स्टार्टिंगला जर तुम्ही बघितलं, बघा ही सरू जी असेल, ही सरू एका गार्डनमध्ये फिरत आहे किंवा सरू कुठंतरी जात आहे, बरोबर आहे. मग काय झालं, काही वेळानंतर नारूनं त्या सरूला बघितलं, बरोबर आहे ना. नारूनं काय केलं, सरूला बघितलं. आज आज अभी अभी हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सरूला बघितल्या त्याला सरू आवडली. काय झाली, त्याला सरू आवडली, बरोबर आहे. मग त्याला सरू आवडल्यानंतर तो सरूला फॉलो करायला लागला. माझी थर्ड इमेज काय सांगायला लागली, बघा नारू सरूला काय करतोय, फॉलो करतोय, बरोबर आहे. मग एक दिवस सरूला असं वाटलं की नारू हा आपल्यासाठीच बनलेला आहे, बरोबर आहे. नारू काय आहे, आपल्यासाठीच बनलेला आहे, बरोबर आहे. मग ती काय नारूला ॲक्सेप्ट करून टाकते, बरोबर आहे. मग ते दोघं जे असेल ते सोबत राहतील. लक्षात आलं. लक्षात ठेवा, नारू जे असेल सुरुवातीला सरू स्टार्टिंगला पुढं जाते, बरोबर आहे. आणि हा नारू जो असेल तिला काय करतोय, फॉलो करतो. म्हणजे सरू पुढे आणि नारू काय तिच्या पाठीमागे, बरोबर आहे. मग काय झालं, नारू आणि सरू जे असेल त्यांनी दोघांनी एकमेकाचे प्रपोजल ॲक्सेप्ट केले आणि दोघं आता कसे सोबत आहे, बरोबर आहे. पण शेवटी हे काही काळ टिकणारी गोष्ट आहे. मग नंतर काय झालं की नारू आणि सरू या दोघांमध्ये काही कारणास्तव भांडण झालं, बरोबर आहे. मग भांडण झाल्यामुळं काय झालं, नारू आणि सरू या दोघांमध्ये भांडण झाल्यामुळं नारू नाराज झाला, बरोबर आहे. आणि नारू नाराज झाल्यामुळं काय झालं, आता इथं जर तुम्ही लास्ट इमेज जर बघितले तर नारू पुढं पळतोय आणि सरू त्याच्या मागं पळते. लक्षात आलं. मी तुम्हाला एक परत पिक्चर क्लिअर करतो. ही लव्ह स्टोरी जी असेल मी एक 3 वेमध्ये कंडक्ट केली. बघा कशी, स्टार्टिंगला काय झालं, सरू एकटीच चालत होती, ओके. तिला नारूने बघितलं, नारू तिला फॉलो करायला लागला. म्हणजे इनडायरेक्टली काय म्हणाल मी, अजूनही सरू समोर आहे आणि नारू तिच्या पाठीमागे तिला फॉलो करते, बरोबर आहे. मग एक सिच्युएशन अशी आली, नारू आणि सरू हे दोघं सोबत आलेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर थर्ड सिच्युएशन बघा, फर्स्ट सिच्युएशनमध्ये काय झालं, सरू पुढं आहे, नारू तिच्या पाठीमागे आहे. सेकंड सिच्युएशनमध्ये नारू आणि सरू काय झाले रे, सोबत आले. आणि थर्ड सिच्युएशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर नारू पुढं पळतोय आता आणि सरू तिच्या मागं पळते, बरोबर आहे. मग याच्यातून मला काय शिकायला मिळालं सर, तर याच्यातून मला काय शिकायला मिळालं, तुम्हाला जर याच्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली असेल. बघा मी आताच तुम्हाला एक सिंक्रोनस स्पीडबद्दल बोललो होतो. मी काय म्हटलं तुम्हाला, सिंक्रोनस स्पीड, बरोबर आहे. आणि हा जो सिंक्रोनस स्पीड मी त्याला नाव दिलं होतं NS. काय नाव दिलं होतं रे, NS, बरोबर आहे. आणि हा NS जो असेल मी त्यालाच म्हटलं नारू, त्याला नारू म्हणून त्याला आपण काय म्हणू, सरू. बघा इकडे लक्ष द्या, मी सरू हे नाव कसं दिलं तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा NS म्हणजे आत्ताच तुम्ही बघितलं, याला काय म्हणतो आपण, सिंक्रोनस स्पीड, बरोबर आहे. आता हा N जो असेल तो N आपण स्पीडसाठी शो करत असतो. N कासाठी शो करतो आपण, स्पीडसाठी, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर N जो आहे तो NS आहे. N काय आहे, S म्हणजे काय म्हणा मग तुम्ही त्याला, सरू. काय म्हणा तुम्ही त्याला, सरू, बरोबर आहे. आणि दुसरा जो स्पीड असेल तो कशाचा असेल, रोटरचा, बरोबर आहे. हा NS म्हणजे काय, स्टेटरचा स्पीड, त्यालाच म्हटलं तुम्ही RMF, ओके. आणि हा असेल मग तुमचा रोटरचा ॲक्च्युअल स्पीड. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, हा इमॅजिनरी स्पीड आणि हा ॲक्च्युअल स्पीड. येणार म्हणजे काय मग तुमचा ॲक्च्युअल स्पीड, जे की मोटर तुमची त्या स्पीडनं घुमत असते, जे तुम्ही डोळ्यानं बघू शकता. मग मी त्याला म्हटलं आता नारू, बरोबर. मी याला काय म्हटलं, नारू, बरोबर आहे. येणार म्हणजे काय, नारू, आणि NS म्हणजे काय म्हटलं मी आता, सरू, बरोबर आहे. आताच मी तुम्हाला या दोघांची लव्ह स्टोरी सांगितली. बघा मी तुम्हाला काय म्हटलं होतं, सगळ्यात फर्स्ट कंडिशन होती की तुमची सरू जी असेल, बरोबर आहे, सरूला आपण काय म्हटलं रे, NS पुढं आहे, नारू तिच्या कसा आहे, पाठीमागे तिला फॉलो करते, बरोबर आहे.
नंतर तुम्ही जर सेकंड सिच्युएशन बघितली तर सेकंड सिच्युएशनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की नारू आणि सरू आता हे दोघं काय झाले सोबत आहेत, बरोबर आहे. दोघं काय झाले आता सोबत आलेत. आणि थर्ड सिच्युएशन मी तुम्हाला सांगितली होती. थर्ड सिच्युएशनमध्ये तुम्ही काय बघितलं रे, नारू जो असेल आपण काय म्हटलं होतं, नारू आता पुढं गेला आणि सरू काय त्याच्या पाठीमागं आहे, बरोबर आहे. मग आपण याला काय करू, थोडं नारू समोर घेऊया आणि सरू त्याच्या पाठीमागं काढू, बरोबर आहे. थर्ड सिच्युएशनमध्ये काय म्हटलं आपण, नारू कुठे आता समोर आहे आणि सरू काय त्याच्या मागे आहे. आता म्हणजे फर्स्ट कंडिशनच्या एक्झॅक्ट अपोजिट, बरोबर आहे. म्हणजे आता इथं काय झालं, हे सरू जी असेल आता ती नारूच्या पाठीमागं पळते, बरोबर आहे. कारण त्या दोघांमध्ये भांडण झालं, नारू पुढं पळायला लागलं आणि सरू त्याच्या काय पळते मागं पळते. मग माझ्या एक लक्षात आलं, तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं असेल, बरोबर आहे. मग मी इथं असं म्हणू शकतो का रे, मी आता इथं म्हणू शकतो का NR इज लेस दॅन NS म्हणू शकतो ना, कारण सरू पुढे आहे आणि नारू मागे आहे, बरोबर आहे. आता इथं काय म्हटलं आपण, NR इज इक्वल टू NS म्हणू शकतो ना, दोघं कसे सोबत आले. आणि इथं काय असेल एक्झॅक्ट फर्स्ट कंडिशनच्या उलटं, मग मी काय म्हणू शकतो, NS इज लेस दॅन NR. कळालं म्हणजे काय इथं रोटरचा स्पीड आणि स्टेटरचा स्पीड म्हणजे काय, स्टेटर फिरतो का नाही, स्टेटरचा स्पीड म्हणजेच काय तुमच्या RMF, स्टेटरचा स्पीड म्हणजे काय तुमच्या RMF, त्यालाच म्हटलं आपण सिंक्रोनस स्पीड, बरोबर आहे. आणि हा ॲक्च्युअल रोटरचा स्पीड, बरोबर आहे. आता हा रोटरचा स्पीड जो असेल तो स्टेटरच्या स्पीडपेक्षा कमी आहे, म्हणजे सिंक्रोनस स्पीडपेक्षा कसा आहे, कमी आहे, बरोबर आहे. हां, इथं काय झालं, स्टेटरचा स्पीड आणि रोटरचा स्पीड. आता स्टेटरचा स्पीड लक्षात ठेवा, स्टेटरचा स्पीड म्हणजे स्टेटर घुमत नाही, बरोबर आहे. स्टेटरचा स्पीड म्हणजे काय, मग सिंक्रोनस स्पीड. इथं काय झालं, आता सिंक्रोनस स्पीड आणि रोटरचा स्पीड एक्झॅक्ट बरोबर आहे, इक्वल आहे. आणि इथं काय झालं, आता इथं स्टेटरच्या स्पीडपेक्षा रोटरचा स्पीड काय झाला आता जास्त झाला, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस अशी सिच्युएशन होते असती आणि ज्यावेळेस ही पण एक सिच्युएशन तयार झाली आणि ही पण एक सिच्युएशन तयार झाली, या सिच्युएशनलाच आपण म्हणत असतो इंडक्शन मोटार, बरोबर आहे. आत्ताच आपण क्लासिफिकेशन बघितलं, दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्शन मोटार, बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत तुमचा सिंक्रोनस स्पीड इज ग्रेटर दॅन ॲक्च्युअल स्पीड, दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्शन मोटार. याच्यापासून कुठली मोटर तयार झालेली आहे, इंडक्शन मोटार, बरोबर आहे. आता इथं सेकंड सिच्युएशनला जर तुम्ही बघितलं तर रोटरचा स्पीड आणि स्टेटरचा स्पीड म्हणजे तुम्ही सिंक्रोनस स्पीड दोघं कसे झाले, इक्वल झाले. म्हणजे सिंक्रोनस स्पीडच्या एकदम इक्वली ही जर मोटर पळत असेल त्यालाच म्हटलं होतं आपण सिंक्रोनस मोटार. काय म्हटलं आपण त्याला, सिंक्रोनस मोटार. मी तुम्हाला आता सांगितलं होतं ना की सिंक्रोनस मोटर जे असेल आणि असिंक्रोनस मोटरचा डिफरन्स सांगितला होता की दोघं सिंक्रोनस स्पीडच्या इक्वल असेल म्हणून त्याला आपण सिंक्रोनस म्हटलं. हा सिंक्रोनस स्पीडच्या इक्वल नाही आहे म्हणून त्याला आपण असिंक्रोनस म्हटलं, लक्षात आलं. आणि थर्ड कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲक्च्युअल स्पीड तुमचा जास्त झाला ॲज कम्पेअर टू सिंक्रोनस स्पीड, यालाच म्हणत असतो आपण तुम्ही जनरेटर. याला काय म्हणतात तुम्ही, जनरेटर. लक्षात आलं. आत्ताच आपण क्लासिफिकेशन बघितले होते, इंडक्शन मोटरसुद्धा कुठेतरी नाव बघितलं होतं, सिंक्रोनस मोटरसुद्धा कुठेतरी नाव बघितलं होतं आणि जनरेटरसुद्धा आपण कुठेतरी नाव बघितलं होतं. इंडायरेक्टली त्यालाच काय म्हणता तुम्ही, अल्टरनेटर. मी काय म्हटलं तुम्हाला, अल्टरनेटर. लक्षात आलं, ओके. म्हणजे स्टेटरचा स्पीड, रोटरचा स्पीड या दोघांचा जो काही डिफरन्स असतो तो माझा ठरवत असतो की कुठली मशीन तयार होणार आहे, बरोबर आहे. लक्षात आलं. मग ह्या तिन्ही जे सिच्युएशन असेल मी तुम्हाला एका लव्ह स्टोरीच्या फॉर्ममध्ये सांगण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला हा पिक्चर क्लिअर झाला असेल, लक्षात आलं. आता हे झालं तुम्हाला एक इमॅजिनरी कन्सेप्ट झाली, बरोबर आहे. आता ही जी कन्सेप्ट असेल किंवा ही जी मशीनची जी 3 कॅटेगरीज मी डिवाईड केल्या, बरोबर आहे. आता ही 1 बाय 1 आपल्याला एक डिस्कस करायची. हेच तुमचं AC मशीनचं पूर्ण सिलेबस आहे, लक्षात आलं. स्टार्टिंगला तुम्हाला इंडक्शन मोटर शिकायची, त्याच्यामध्ये जे आपण सगळ्यात पहिली शिकणार 3 फेज इंडक्शन मोटार. त्याच्यानंतर आपण शिकूया सिंगल फेज इंडक्शन मोटार. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचे सिंक्रोनस मशीनमध्ये कुठली सिंक्रोनस मोटार आणि लास्टला कोणता असेल तुमचा सिंक्रोनस जनरेटर. लक्षात आलं, ओके. अपेक्षा करतो की सर्वांना ही जी मी ही कन्सेप्ट जी लव्ह स्टोरीमध्ये सांगायचा प्रयत्न केला ती कळाली असेल. तर याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 3 फेज इंडक्शन मोटर जे असेल तिला स्टार्टिंगपासून इन डिटेलमध्ये सुरुवात करूया, ओके. ठीक आहे, कळालं, ठीक आहे, थँक्यू.